नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या इथे महाबीजद्वारे आयोजित शिवार फेरीमध्ये तुमचं स्वागत करते. मॅडम, आपला परिचय, आपण कुठून आलेले आहात? माझं नाव साधना लक्ष्मण डोईफोडे. आम्ही बीडवरून आलेलो आहोत. आमच्या गावामध्ये आमचा समृद्धी महिला शेतकरी गट हा शेतकरी गट आहे. त्याच्या मार्फत आम्हाला महाबीज या संस्थेमार्फत इथं रब्बी शिवार फेरी बघण्यासाठी आमंत्रित केलं होतं. तर त्यानिमित्त आम्ही इथे येण्याचा योग आला. तर मॅडम, तुम्ही पाहतच आहात की इथे महाबीजने आयोजित केलेली जी रब्बीची जी शिवार फेरी आहे, इथे आपल्याला सर्व वाण, हरभरा, गहू एकाच ठिकाणी सर्व वाहन पाहायला मिळत आहेत. तर तुम्हाला कसं वाटतंय सर्व बघून? खूप छान वाटतंय, कारण की एवढे सगळे वाहन आम्ही प्रथमच बघतोय. हे आमचं प्रथमच रब्बी शिवार फेरीची म्हणजे पहिलीच वेळ असल्यामुळे क्वालिटी बघण्याची पण आमची आम्हाला म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आपण जे वाहन घेतो ते सुरुवातीपासून आपण गावरानच घेतो. त्याला उत्पन्न जेमतेमच असतं, पण आपण घर खर्चापुरतच घेत होतो इथून माग. पण इथं आल्याच्या नंतर समजलं की हेक्टरी 30-40 क्विंटल एवढ्या पण क्वालिटीच्या व्हरायटी आहेत इथं. तर त्या आपण घेऊन आपलं उत्पन्न कसं वाढवू शकतो. त्याचबरोबर महाजैविकचे जे वेगवेगळे खत आहेत त्याचा वापर करून आपण महाबीजद्वारे उत्पादित जे जैविक खत आणि बुरशीनाशक आहेत त्यांचा तुम्ही वापर करता? आम्ही त्याचा वापर करतोय. त्यासाठी आम्हाला आमच्या म्हणजे जिल्ह्याचे जे सर आहेत, केदार सर आणि हे दस सर, हे आमच्या गावी येतात. आम्ही त्यांना बोलावतो आणि ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्याच म्हणजे मार्गदर्शनाने आम्ही हरभरा पिकाची असेल, त्याचबरोबर गव्हाची असेल, त्याचबरोबर आम्ही म्हणजे खरीपच्या पिकामध्ये कापसाची सुद्धा बीज प्रक्रिया केली होती. त्यामुळे काय झालं की इतरांच्या म्हणजे शेतामध्ये कापसावर जो मर रोग आला होता का, तो आमच्या कापसावर आलाच नाही. एवढा म्हणजे यावर्षी पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं, पण आम्ही बीज प्रक्रिया केल्यामुळे आम्हाला तो आढळून आला नाही. उत्पन्नातही भर पडली आणि उत्पन्नात पण म्हणजे आता शेवटी आपलं नुकसान नाही झाल्यावर उत्पन्न वाढणारच ना. त्यामुळे तो पण आम्हाला एक दिसला. त्याचबरोबर आम्हाला कृषी ऑफिसनं कामून सापळे दिले होते, चिकट सापळे दिले होते. त्याचा सुद्धा आम्ही आमच्या शेतामध्ये वापर केला आणि त्याचे आम्हाला चांगले परिणाम दिसून आले. म्हणूनच इथं आम्ही येण्याचं धाडस केलं. चला, म्हणजे तुम्हाला महाबीजद्वारे जे उत्पादित जैविक खते, बुरशीनाशक आहेत त्यांचा देखील यांना चांगला रिझल्ट आलेला आहे. तर ठीक आहे मॅडम, तुम्ही इथे आलात आणि शिवार फेरीला भेट दिलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. मी पण महाबीजवालेचे आणि इथं आम्हाला रब्बी शिवार फेरी बघण्यासाठी ऍज अ वुमन म्हणून बोलवलं. सर्व महिला होता आम्ही, आणि तरी सुद्धा आम्ही इथपर्यंत आलोत आणि आम्हाला तुम्ही सर्वांनी एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल मी समृद्धी महिला शेतकरी गटाच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार मानते. धन्यवाद. महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं.